नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपण एका अतिशय सुंदर आणि मनाला थेट भिडणाऱ्या विषयावर बोलणार आहोत. आज आपण कवयित्री संजीवनी मराठे यांच्या माय मराठी या अत्यंत भावस्पर्शी कवितेचा वेध घेणार आहोत. खरं तर ही कविता म्हणजे केवळ शब्दांची जुळवाजुळव नाही बरं का, ती भाषिक भक्तीच्या अगदी खोलवर दडलेल्या भावनांचं एक सजीव चित्र उभी करते. आपली मातृभाषा, आपला अभिमान आणि त्या भाषेप्रती असलेलं आपलं उत्कट प्रेम यातून कसं उलगडतं हे आपण आज पाहणार आहोत. चला तर मग लगेच सुरुवात करूया. सुरुवातच इतके गोड आहे ना? मग हे अक्षर नुसतं मराठीचं नाही, तर ते मातेचं आणि मायेचं सुद्धा आहे. अगदी पायाभूत असा हा भाषेचा अभिमान आहे आणि याच निखळ आनंदावर कवयित्रीने आपल्या संपूर्ण कवितेची इमारत उभी केली आहे. कवितेची सुरुवातच पहा किती रंजक आहे. पहिल्याच ओळीत कवयित्रीने भाषेप्रती आपलं संपूर्ण आध्यात्मिक समर्पण व्यक्त केलंय. आपलं तन, मन आणि धन तिने या भाषेच्या चरणी अर्पण केले आहे. तिच्या नावात आणि तिच्याच विश्वात आपण अखंड रंगून गेलो आहोत, अशी अत्यंत उत्कट भावना इथे मांडली आहे. हे केवळ भाषेवरील प्रेम नक्कीच नाही, तर ही एक प्रकारची निस्सीम भक्ती आहे. तर आपल्या या विश्लेषणाचा पहिला मुख्य टप्पा आहे माय मराठी एक ओळख, म्हणजेच कवयित्रीची भाषेसोबतची ओळख. इथून आपण पुढच्या टप्प्याकडे वळतोय, आईची माया आणि सांत्वन, मातृभाषेतील मातृत्वाची भावना. या ओळी खरंच खूप काही सांगून जातात. आयुष्यात कितीही कष्ट असू देत, अडचणी असू देत, या भाषेमुळे त्यातही एक वेगळीच गोडी निर्माण होते. जशी एखादी आई बाळाला कुशीत घेऊन त्याला सुरक्षित ठेवते ना, अगदी तसाच विसावा आणि तशीच निर्भय अंगाई या भाषेकडून मिळते. हे खरोखरच खूप भावस्पर्शी आहे. इथे अंगाई म्हणजे नेमकं काय हे समजून घेणं गरजेचं आहे. अंगाई म्हणजे केवळ एखादं गाणं नाहीये, तर ती आईने दिलेली सुरक्षिततेची हमी असते. इथे भाषेला केवळ संवादाचं माध्यम मानलेलं नाही, तर त्यातून मिळणारा खोल भावनिक विसावा अधोरेखित केलाय. अंगाईने जशी बाळाची भीती नाहीशी होते, अगदी त्याचप्रमाणे भाषेच्या कुशीत कवयित्रीला परमशांती मिळते. तिसरा टप्पा आहे निसर्ग आणि लोकजीवन, भाषेचा व्यापक जगाशी संबंध. कवयित्रीचं भाषेवरचं प्रेम किती सर्वसमावेशक आहे ना. म्हणजे पहा, तिला केवळ भाषेचं गोड आणि सुंदर रूपच आवडतं असं नाही. तिला या भाषेतील खळखळणारे झरे, मुक्त उडणारी पाखरे आणि इथल्या मातीचा, माणसांचा वासही हवावासा वाटतो. आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिला या भाषेचा नुसता संतोष किंवा आनंदच नाही, तर तिचा राग सुद्धा तितकाच प्रिय आहे. खऱ्या प्रेमात आपण चांगल्या वाईट दोन्ही गोष्टींचा स्वीकार करतो, होय ना? इथे कवितेची ऊर्जा एका वेगळ्याच उंचीवर पोहोचते. एका बाजूला भाषेचा म्हणजेच आईच्या मांडीवर खेळण्याचा सुरक्षित आनंद आहेच, पण त्याच वेळी या भाषेच्या अथांग आकाशात मुक्तपणे भरारी घेण्याचं स्वातंत्र्यही आहे. भाषेमुळे मिळणारं हे दुहेरी समाधान अतिशय सुंदरपणे मांडलंय. चौथा टप्पा शब्दांचे सौंदर्य आणि शिकवण, मराठी शब्दांची श्रीमंती. आपल्या साहित्यिक आणि सांस्कृतिक वारसा किती समृद्ध आहे पहा. ज्ञानाचा प्रकाश आणि कलेचं सौंदर्य यांची सांगड आपल्याला पुढच्या ओळींचा अर्थ समजून घ्यायला अगदी योग्य पार्श्वभूमी तयार करून देते. यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कवयित्री शब्दांकडे कसं पाहते. ती म्हणते ती आपल्या मायबोलीसाठी शब्दांची एक मोहनमाला गुंफत बसते. या माळेतल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ सुंदर आहे, त्यात एक लाजरा गंध आहे आणि विविध रंगांची नवलपरी दडलेली आहे. मराठी शब्दांची ताकद आणि नजाकत यातून अगदी स्पष्ट होते. मोहनमाला म्हणजे एक अतिशय मनमोहक आणि सुंदर माळ. हे समजून घेतल्यावर लक्षात येतं की कवयित्रीसाठी कविता करणं हे काही साधंसुधं काम नाही, तर आपल्या मायभूमीसाठी जणू मौल्यवान रत्नांचा अलंकार घडवण्यासारखं हे अत्यंत पवित्र आणि कलात्मक काम आहे. आणि हो, ह्या भाषेने केवळ सौंदर्यच नाही दिलं, तर अत्यंत महत्त्वाची नीतिमत्ताही शिकवली आहे. जे ओठी ते पोटी ही भाषा आपल्याला प्रामाणिकपणा शिकवते. जे मनात आहे तेच ओठांवर असलं पाहिजे. खोटेपणाला किंवा दुटप्पीपणाला खऱ्या प्रेमात थारा नसतो. आणि ही प्रामाणिकपणाची शिकवण आपल्याला आपल्या मायबोलीकडूनच मिळते. आपल्या विश्लेषणाचा अंतिम टप्पा संपूर्ण समर्पण आणि भक्ती, भाषेप्रती असलेली आध्यात्मिक लीनता. इथे वापरलेला दृष्टांत खरोखरच अंगावर काटा आणणार आहे. वात होऊनी जळते मी. जशी एखादी वात स्वतः जळून स्वतःला संपवून आजूबाजूला प्रकाश पसरवते, अगदी तसंच आपल्या भाषेला प्रकाशमान करण्यासाठी
कवयित्री स्वतःला झिजवायला तयार आहे. खऱ्या भक्तीत त्याग आवश्यक असतो, हेच यातून सिद्ध होतं. कवितेच्या अंतिम ओळी पहा. क्षणाक्षणाने कणाकणाने तुझ्या स्वरूपा मिळते मी. आयुष्याच्या प्रत्येक क्षणी आणि शरीराच्या प्रत्येक कणाने कवयित्री आता भाषेच्या स्वरूपात विलीन होत आहे. स्वतःचं असं कोणतंच वेगळं अस्तित्व इथे उरत नाहीये, ती पूर्णपणे मराठीमय होऊन जातीये. हे संपूर्ण अद्वैत आहे. हा तो क्षण आहे जिथे भाषा केवळ संवादाचं साधन न राहता पूजनीय बनते. संजीवनी मराठे यांच्या कवितेतील हे अंतिम आध्यात्मिक विलिनीकरण आणि संपूर्ण भक्तीची भावना अगदी थेट आपल्या हृदयाला भिडते. तर या विश्लेषणाच्या शेवटी एक अतिशय महत्त्वाचा विचार मनात येतो. संजीवनी मराठे यांची ही अफाट भाषिक भक्ती अनुभवल्यानंतर आपण सर्वांनी क्षणभर थांबून विचार करायला हवा. आपली मातृभाषा आपली ओळख कशी घडवते? त्या भाषेशी आपलं असं कोणतं खोलवरचं नातं आणि सुप्त भक्ती जोडलेली आहे? हा विचार नक्की करून पहा. आजच्या या विश्लेषणातून मातृभाषेचा एक अत्यंत सुंदर पैलू नव्याने उलगडला असेल अशी आशा आहे. धन्यवाद.